संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो. अनेक उमेदवार संभ्रमामध्ये आहेत की टेट एक्झाम नेमकी केव्हा होणार. अनेकांना प्रश्न पडला आहे की 27 तारखेपासून एक्झाम होणार आहे की हॉल तिकीट नेमकं केव्हा येणार आहे, आणखी किती दिवस तारीख पुढे जाणार आहे. तर असे अनेक प्रश्न आपल्या थर्ड टेट देणाऱ्या उमेदवारांना पडलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या IBPS ही परीक्षा कंडक्ट IBPSच्या माध्यमातून होते आणि IBPS पूर्ण महाराष्ट्रामधले सेंटर त्यांना त्या पद्धतीनं त्यांचं नियोजन सुरू आहे. त्यामध्ये आपल्या अनेक उमेदवारांचं आपण बघितलं तर एक्झाम आहेत, म्हणजे ह्या शिक्षक भरती टेट एक्झामच्या कालावधीमध्ये अनेकांचे MPSCचे पेपर आहेत, त्यानंतर काहीचे वेगवेगळे एक्झाम्स आहेत आणि त्या एक्झाममध्ये हा पेपर येऊ नये यासाठी परीक्षा परिषदेला निवेदनही देण्यात आलेले होते आणि त्यामुळं जवळपास 24 तारीख त्या उमेदवारांना दिली, म्हणजे ज्यांचं पेपर हा त्या कालावधीमध्ये आहे त्यांना ती माहिती भरण्यासाठी परीक्षा परिषदेने ती लिंक दिलेली आहे. अजूनसुद्धा 24 तारखेपर्यंत त्या ठिकाणी ती माहिती आपल्याला भरता येणार आहे. त्यामुळं हॉल तिकीट जे जनरेट करायचे आहेत, लक्षात घ्या 24 तारखेपर्यंत माहिती भरण्यासाठी परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे आणि 24पर्यंत सांगितल्यामुळं काय होणार की ज्या उमेदवारांचा पेपर आहे त्याला तिथे माहिती भरायची आणि ती माहिती भरल्यानंतरच जो वेळ आहे, जो स्केड्यूल आहे त्या याचा परीक्षेचा, त्या पद्धतीने हॉल तिकीट हे जनरेट होणार आहे. त्यामुळं आता 24 तारखेपर्यंत किती उमेदवारांचं त्या ठिकाणी माहिती भरल्या जाऊ शकते किंवा येऊ शकते त्यावरती त्यांना कुठली तारीख द्यायची हे सुद्धा त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळं अनेकांना असं वाटतं की पेपर जवळ आले तरी हॉल तिकीट अजून का देण्यात आलेलं नाही आहे, तर त्याचं ते एक कारण आहे. त्यानंतर IBPSने काही दिवस परीक्षा पुढे जाणार किंवा त्या पद्धतीचं नियोजन आहे. तर अनेकांचं म्हणणं आहे की परीक्षा पुढं ढकलण्यासाठी प्रयत्न केले, तर खरं कारण त्याचं असं आहे की भौतिक सुविधा म्हणजे जे सेंटर आहेत ते सेंटर IBPSला पूर्ण सेंटर महाराष्ट्रामधले त्यांचं ते चाचपणी सुरू आहे आणि सेंटरची उपलब्धता यानुसार त्या म्हणजे टेटच्या परीक्षेचं वेळापत्रक त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळं उद्या सायंकाळपर्यंत IBPS हे परीक्षा परिषदेला इंटरनल माहिती देतील की नेमकं कधीपर्यंत त्यांना तो वेळापत्रक जे आहे परीक्षेचा वेळापत्रक उद्या सायंकाळपर्यंत त्या ठिकाणी कळू शकतो. म्हणजे 27पासून पेपर होतील का अजून पुढे 2-4 दिवस जातील याबाबतची खात्रीशीर माहिती सध्या परीक्षा परिषदही सांगू शकत नाही. फक्त ते IBPSचं जे नियोजन आहे ते सुरू आहे. IBPS ही उद्यापर्यंत परीक्षा परिषदेला ते कळवणार आहे. त्यामुळं पेपर जे आहेत ते पेपर आता 27पासून होतील का अजून पुढे जातील ही जी माहिती आहे ती फक्त IBPS सध्या देऊ शकते. त्यामुळे उद्यापर्यंत ही माहिती आपल्याला कळेल आणि अनेकांचं म्हणणं की 1 महिना पुढे परीक्षा जायला पाहिजे, 1.5 महिना, असं काही होणार नाही. पेपर हे हार्डली 5-7 दिवस 7-8 दिवस मागे पुढे होऊ शकतात, कारण सेंटरची उपलब्धता आणि आपल्या ज्या उमेदवारांच्या एक्झाम्स आहेत त्यांना त्या दिवसात पेपर येऊ नये यासाठीचं नियोजन हे IBPSकडनं त्या ठिकाणी केल्या जात आहे. त्यामुळं उमेदवारांना एक सांगणं आहे आणि विशेष म्हणजे 24 तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगितलं की माहिती अपडेट करायला वेळ दिलेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर वेळापत्रक आणि हॉल तिकीट येण्यासाठी आणखीन 2-4 दिवस लागण्याची 2-3 दिवस लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे उद्या आपल्याला एक्झॅक्टली कळू शकते की एक्झाम केव्हा होईल आणि एक्झामच्या आधी 2-3 दिवसांच्या आधी हॉल तिकीट हे जनरेट होतील. त्यामुळे एवढी काळजी हॉल तिकीटच्या संदर्भात करू नका. सध्या अभ्यासाला परत 5-7 दिवस मिळाले तर ते तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. मला असं वाटतं की हॉल तिकीट केव्हा येईल यापेक्षा जो काही 8-10 दिवसाचा वेळ मिळाला त्याकडे उमेदवारांना लक्ष देऊन अभ्यासाकडे सध्या लक्ष द्यावं. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, अनेक जण चुकीची माहिती प्रसारित करत आहेत. म्हणजे कोणीतरी ब्लॉग तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये परीक्षा ऑफलाईन वगैरे असं काहीतरी एडिट करून ते व्हायरल केलं आहे. त्यामुळं मिळालेली माहिती अशी आहे की अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांचं असं म्हणणं आहे की या पद्धतीनं चुकीची माहिती जे लोक व्हायरल करत आहेत त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार
उद्या दाखल करणार किंवा आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की कुठलीही चुकीची माहिती कुठल्याही उमेदवाराने कुठल्याही ग्रुपवरती शेअर करू नये. जी अधिकृत वेबसाईट आहे परीक्षा परिषदेची त्या वेबसाईटवरती आलेल्या सूचना ह्या अधिकृत समजाव्यात. त्या व्यतिरिक्त कुठल्याही ब्लॉगचे असतील, कुठलीही लिंक त्या ठिकाणी जनरेट केलेली असेल किंवा कोणी कुठलीही माहिती जर देत असेल ती माहिती अधिकृत न पकडता जी परीक्षा परिषद तुम्हाला माहिती देईल ती माहिती अधिकृत असेल आणि त्या माहितीच्या आधारे ग्रुपला किंवा इतर तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. परंतु ग्रुपमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर होतो आहे ज्यामध्ये परीक्षेचं वेळापत्रक, त्यामध्ये परीक्षा ही ऑफलाईन असे वेगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. कृपा करून असं ते जे माहिती आहे ती माहिती कुठलाही उमेदवार प्रसारित करणारे कुठेही फॉरवर्ड करू नका. कारण परीक्षा परिषद त्या संदर्भातली तक्रार ही पोलीस स्टेशनला देणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती जर तुम्ही फॉरवर्ड करत असाल तर आपल्यावरती तक्रार दाखल होईल. असं काही तुम्ही करू नका. त्यामुळं ही विनंती मी आपल्या सर्व उमेदवारांना करतो. आणि अधिकृतपणे ज्यावेळेस बुलेटिन येईल, परीक्षा परिषद माहिती देईल, त्यावेळेसची जी काही माहिती ती माहिती तुम्ही अधिकृतपणे ती माहिती अधिकृत धरा. बाकी आम्ही जी काही माहिती तुम्हाला देतो ती माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी जे काही आम्हाला माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला माहिती देतो. कारण माहिती चुकीची जाऊ नये किंवा उमेदवार पॅनिक होऊ नये. बऱ्याच गोष्टी उमेदवारांना थोडंसं वेगळी चर्चा करतात, त्या अनुषंगाने चर्चा होऊ नये किंवा योग्य माहिती मिळावी या अनुषंगाने आम्ही ती माहिती अधिकाऱ्यांना विचारून तुमच्यापर्यंत त्यांच्या सहमतीने देत असतो. त्यामुळं हे परत एकदा सांगणं आहे की पेपरची तारीख उद्या सायंकाळपर्यंत कळेल. उद्या तुम्हाला मी माहिती त्या ठिकाणी कळवेल. आणि रिझल्ट सेकंड फेजच्या संदर्भातला रिझल्ट मी वारंवार सांगितलं की 22 ते 25च्या दरम्यान हे तो लागणार आहे. त्यामुळं आज लागेल का उद्या लागेल का अशी रोज माहिती किंवा रोज कोणी ना कोणी ग्रुपवरती विचारते. त्यापेक्षा 22 ते 25मध्ये केव्हाही लागू शकतो, एवढं लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर ती माहिती कमेंट बॉक्समध्ये टाका. प्रश्न असतील तुम्ही ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. नक्कीच कमेंटमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.